नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आज निवड। महायुती की महाविकास आघाडी याची उत्सुकता। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही। नाशिकच्या मनमाडमध्ये सण उत्सव आणि जयंत्या उत्साहात आणि शांततेत साजऱ्या कराव्यात। शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांना आवाहन। कोल्हापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे जिल्हा परिषद शाळांची वेळ बदलली। सकाळच्या सत्रात भरणार शाळा। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 50 कोटींच्या बजेटला हिरवा कंदील। प्रलंबित विकास कामांना मिळणार गती। भंडारा शहरातील पोस्ट ऑफिस चौकात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की। मद्यप्राशन करून दुचाकी चालवण्याविरोधात कारवाई करताना शासकीय कामात अडथळा। पोलिसांकडून तिघांना अटक। शिरूरच्या दहिवड येथे 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू। घराजवळच्या विहीर परिसरात आढळला मृतदेह। परिसरात हळहळ व्यक्त। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात किराणा व्यावसायिकाचा जागीच मृत्यू। घटनेमुळे परिसरावर शोककळा। उल्हासनगरमध्ये भर दिवसा चेन स्नॅचिंग। वृद्ध महिलेच्या गळ्यातली चेन खेचून चोर पसार। घटना CCTVत कैद। फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। कुर्ला स्टेशन परिसरात फेरीवाल्याकडून तरुणाला बेदम मारहाण। मारहाणीत संबंधित तरुण गंभीर जखमी। फेरीवाल्यानं AK-74 उडवून देण्याची धमकी दिल्याचा स्थानिकांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात 2 महिला बेपत्ता। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। पोलिसांकडून शोध मोहीम सुरू।